नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारने कांद्यावर 40% टॅक्स आकारला होता, परंतु तो टॅक्स आता निर्यात बंदी टॅक्स हा हटवण्यात आलेला आहे. तरी सुद्धा कांद्याचे भाव आणखी वाढलेले नाही. तर बघू शकता की कांद्याचे बाजारभाव काय आहे. महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील बाजारभाव आता आपण जाणून घेणार आहोत. तर कोणत्या भागामध्ये किती भाव आहे, तुमच्या भागामध्ये कांद्याचे भाव किती आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. आणि ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता की महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील कांद्याचे बाजारभाव किती आहेत. तर अकोल्यामध्ये आहे 1500 रुपये, त्याचप्रमाणे संभाजीनगरमध्ये बघू शकता की 1300 रुपये भाव आहे. मुंबईमध्ये आहे 1600 रुपये भाव, कराडमध्ये आहे 1800 रुपये भाव, सोलापूरमध्ये आहे 1700 रुपये भाव, अमरावतीमध्ये आहे 1400 रुपये, धुळेमध्ये आहे 1400 रुपये भाव, लासलगाव निफाडमध्ये आहे 1100 रुपये भाव, नागपूरमध्ये आहे 1800 रुपये भाव, मनमाडमध्ये आहे 1100 रुपये भाव, जालन्यामध्ये आहे 3200 रुपये भाव आणि त्याचप्रमाणे सांगलीमध्ये आहे 1600 रुपये भाव, पुणे पिंपरीमध्ये आहे 1700 रुपये भाव, पुणे मोर्शीमध्ये आहे 1500 रुपये भाव, नागपूरमध्ये आहे 1400 रुपये भाव, त्याचप्रमाणे पिंपळगाव 1200 रुपये, येवला 1300 रुपये, लासलगाव निफाडमध्ये 1500 रुपये, नायगावमध्ये 1400 रुपये, राहुरीमध्ये 1600 रुपये, कवठळमध्ये 1700 रुपये, मनमाडमध्ये 1300 रुपये, पिंपळगावमध्ये 1500 रुपये, पिंपळगाव साखरखेडामध्ये 1400 रुपये, रामटेकमध्ये 1600 रुपये. त्याचप्रमाणे तुमच्या भागामध्ये कांद्याचे भाव किती आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. निर्यातीवरील शुल्क हटवून सुद्धा कांद्याचे भाव आणखी वाढले नाही, परंतु कधी वाढणार आहे तर बघू शकता की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.